आणि लक्ष्मीला सांगितलं, म्या तू हा उपास धरला. लक्ष्मी म्हणली, तुझ्या तोंडाला कव्हाच काही लागू देत नाही. लक्ष्मी मातेच्या सानिध्यात तुम्ही घटी बसला, त्याला धरणे म्हणत असतात. धरणे या शब्दाचा अर्थ फार मोठा नाविन्यपूर्ण आहे. कधी कधी ह्याच शब्दाची ताकद आधी लक्षात घ्या. तिथून पुढं धरणं बसणं, घटी बसणं, उपवास धरणं, किती साबुदाणा खावा, भगर किती टपू हाणावा, हे मग पुढं नंतर कळन तुम्हाला. कधी कधी उपास मर्यादित ठेवा माझ्या मावल्यांनो. एकदा द्वादशी बुधवारी आली, मंगळवारची एकादश आली. मंगळवारी एकादश आल्यावर द्वादश कोण्या दिवशी येते? बुधवारी. तर एक जण म्हणला, महाराज पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. मी म्हणलं, मला एखादा पुराणातला श्लोक सांग, माझ्या संतांचा एखादा अभंग सांग. तू भंगिऱ्याचं सांगशील तर कसं शक्य? नाही म्हणे, बाबा हे माहेर हे हो, आणि पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. आणि कोण सांगायलाय? त्याच्या कदर कदर माईनं आडात उडी हाणली होती. आणि तो म्हणायला पंढरपुरातून बुधवारी. महाराज नाटक हे आगाव पण आहे, मूर्ख पण आहे, असली नाटकं नाही सांगायची, नालायक पण आहे, ते करायची नाही. असो, काय सांगू लागलं? रामप्रभू रामप्रभू. हा, कोण पुसलं म्हणजे ऐका, उपरण्याने कोण पुसलं? देवाला वलकल्ले होते, उपरणं नव्हतं. तो व्रतस्थ असल्यामुळे जटा वाढ्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटीच्या तनुकळा, त्या तेज हरपती नवाळा, भास्कर किरण सोहळा दीप्तिगा. पुढचा तुकडा म्हटलोय होळीचा. भगवान प्रभू रामचंद्राच्या जटा पाहिल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. महाराज लाजत होता, इतक्या तेजस्वी जटा होत्या. त्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटेनं तोंड पुसलं. म्हणून नाचे मागे मागे तोंड पुसलं. जन्म जंगावरी विहंगम घेतला, मांडीवर घेतला, तोंड पुसलं. व्यथा विचारली, त्यानं सांगितलं, नये योगियाच्या योग्याला सापडत नाहीस, तप्याला सापडत नाहीस, सिद्धाला सापडत नाहीस, जप्याला सापडत नाहीस, नाना प्रकारच्या लोकांना सापडत नाहीस, आणि तू किडे खाणाऱ्या पाखराला सापडास. तुला बोलण्यात टाइम नाही घालायचा, नुसतं बघत राहिलं त्याच्याकडे. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी, आता दृष्टी पुढे आता मी फक्त तुझ्याकडे बघत राहावं. जयासाठी तप धावा, किंवा जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पहावा. मंगळवेढ्याचे मालक चोखोबर आहे, म्हणतात, अरे ज्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या यज्ञ व्रत वैकल्य करतात, हे सगळं त्याला उघड पाहिलं की भेटतंय. तो हा उघडाची पहावा, जयासाठी यज्ञ तप, आणि तो हा मदनाचा बाप, तो विटेवरचा बाप आहे. आणि तो मला सापडलाय. कोण म्हणतंय? महाराज, एक पाखरू म्हणतंय. त्याच्याकडे पाहात 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 जटायून प्राण सोडला. कोणाच्या मांडीवर? पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर प्राण सोड. प्राण. ऐका पुढचा विधी. दोन्ही गोष्टी इतक्यातच ऐका. देवावर ऋण काय होतं आणि देव नाचला कसा, याचे दोन पुरावे बारीकशे ऐका. मांडीवरला खाली ठोवा टाकला होता. दर्भाची पेंडी घेतली, दर्भ खाली आथरला
दर्भ म्हणजे मोळ नावाचं गवत. त्या गवताला मोळ नावाचं गवत म्हणतात. नदीच्या कडेला असते दर्भ. दर्भाची पेंडी घेतली, खाली आथरली आणि त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, त्याला ब्रह्मांडाचा धनी म्हणतात. त्यांनी लाकडं जमा केली, चिता रचली, मनोनी नाचे मागे मागे. ऋणही सांगतो चिता रचली. जगाच्या मालकाने जटायूचं पार्थिव स्वतः उचललं. ते पार्थिव त्या लाकडावर ठेवलं. वरती लाकडं टाकली, अग्नी पेटवला. तो अग्नी श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या कीर्तनात सांगत असतात, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो अग्नी दिला. कोणी दिला माहिती? पंढरपुरातल्या मालकाने. रक्ताच्या नात्यात जर अग्नी द्यायचा असेल तर प्रॉपर्टी लागते बरं. तसा देत नाहीत अग्नी तसा. सख्खे 3 जण भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला कोणी नाही. जमीन तिघायला सारखी होती. ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. पार्थिव भिंतीला टेकलं, नानं कपाळाला चिटकिल तर त्याची धर्मपत्नी बाजूला बुक्साबुक्शी रडत होती. बघता बघता भावकीचे विष्ट मित्र सजन सखे सोयरे दायरे यांची गर्दी झाली. सगळा आरडाओरडा सुरू झाला, रडू लागले. अंत्यविधीची तयारी झाली. भावकीच्या लोकांनी लाकडं कापली, मशानात लाकडं नेली, सगळ्या गोष्टीची तयारी झाली. पण प्रेताला आंघोळ काढायला त्यावेळेला काढत असते की याला भडाग्नी कोण देणार. आधी हा आरक्षित केला जातो. याला भडाग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. याचं गाडगं कोण धरणार हा आरक्षित केला जातो. याला अग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. मग घरातून बाहेर प्रेताला काढत असतात, स्नान घालून त्याला तिरडीव ठेवतात. ही आपली प्रचलित परंपरा. पाहुणी रावणी जमली, पाणी तापलं, पाणी काढलं विसानाला, बाहेर मडकं एका याच्यावर ठेवलं. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी चर्चा केली, अरे काढा ना बाहेर, काढा लवकर काढा. तर सांगितलं पाणी कोणी पाजायचं. तो प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू काही वेळात हरण पावतो. कारण प्रेत बाहेर काढलं येऊ नये कोणाला ती वेळ. वाचतोय पुराणातल्या याच्या करता सांगतोय. ज्या वेळेला मालकाला उमऱ्याच्या बाहेर काढत असतात त्यावेळेला या पवित्र देशातल्या माऊलीच्या कपाळावर कपडा मारला जातो. तिच्या गळ्यातली काळी पोट तोडून त्याच्यातलं एक लोलक सूत्र तोडल्या जाते. तिचे 14 सन्मान हरण केले जातात. किती दुःख असेल त्या बाईला. आणि एवढं दुःख असताना तिला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं काळीच मुठीत धरून सांगितलं, माझी माय तू माझ्या माईसारखी आहेस, पण तुझ्या मालकाला भडाग्नी देण्यासाठी तुझे दोन्ही पुतणे तयार नाहीत. यांनी दोघांपैकी एकानं तुझ्या मालकाला भडाग्नी द्यावा असं जर तुला वाटत असेल तर 10-5 एकर तुला बॉन्डवर जमीन लिहून द्यावं लागेल. घरडेला वृत्तांत 100 रुपयाच्या बॉन्डवर तिनं अंगठा दिला. 10 एकर जमीन लिहिली. दोन्ही पुतण्यानं बनेली काढ्या. कळाला दृष्टांत. त्या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. कापसे बुवा आधी पाजायला कोणी तयार नव्हतं. बाईनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहून दिली. जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन. धोणे साहेब दोन्ही पोरं पाणी पाजायला तयार झाले. दृष्टांत संपला. चुलता बाप होऊ शकत नाही पण बापासारखा आधार देऊ शकतो. हे आपल्या संस्कृतीतलं कुटुंब प्रणालीतलं एक श्रेष्ठ नातं आहे. चुलता असेल, काकी असेल, आजोबा असतील, आजी असेल, आई असतील, वडील असतील, हे देवाच्या बरोबरीचं स्थान आहे कुटुंब प्रणालीमध्ये. देवाच्या बरोबरीचं आहे.
पण रक्ताच्या नात्यातली माणसं इतक्या ओढातारी करते, रक्तातल्या नात्यातल्या लोकांसाठी. जगाच्या मालकानी भडाग्नी अग्नी पक्षाला दिलाय. सामान्य ताकद असेल. किती लहान झाला असेल तो देव, किती लहान झाला असेल, किती लहान झाला. भडाग्नी अग्नी दिला. जटायूची राख ध्वजपत्रात भरली. ध्वजपत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. जिनच्या पॅन्टीवाल्यांना जरी माहित नसेल तर पूर्वीच्या काळात काशीतले कापडी येत होते आणि काशीतले कापडी येणारे ध्वजपत्रावर प्रसाद देत होते. पूर्वीच्या काळातली सर्व ग्रंथ ध्वजपत्रावर लिहित होते. म्हणजे कागदासारखी मऊ त्याची, जसं जसं त्याला घासताल अशी जशी चंदनाची निघत असते ना, चंदनाच्या हजारो पटीनं कपड्यासारखी ज्याची असे मधले हे निघतात त्याला ध्वजपत्र म्हणतात. अशा ध्वजपत्रात जटायूची राख घेतली आणि एका पवित्र तीर्थात समर्पित केली. दक्षिणेकडे तोंड करून दर्भाची अंगठी बोटात घातली. देवाकडे सोन्याची अंगठी नव्हती. सोन्याची अंगठी प्रभू रामचंद्राकडे त्यावेळेला आली. भगवान प्रभू रामचंद्र अगस्तींच्या आश्रमावर गेल्यावर रामायण नीट ऐक जा, नीट ऐक जा, नीट ऐक जा. आणि जोपर्यंत तुम्ही सुज्ञ होत नाहीत का तोपर्यंत आमचे सुधरत नाहीत. आमचे लोक सुधारण्यासाठी तुम्ही हुशार होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा खाणाऱ्याला पदार्थाची चव कळावी, तेव्हा सुगरणीला कळतंय आपण स्वयंपाक कसा केलाय. भजे खाताना नुसतं भाजा तोंडात टाकल्यावर कसनुस तोंड करायचं, जसे खडे चावायला तिच्या लक्षात येते आपल्याला भजे नाही जमले. येड कांद्याला भजे म्हणून झालू लागलं, ती म्हणली जमलं आपलं. असं नाही, असं नाही. तुम्ही अभ्यासानं इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा. आमची लोक भविष्यात सारखा सारखा अभ्यास करतील. काही नाही, ते हवनात काही टाकलं असेल कोणी वाती वगैरे किंवा ड्युटी असेल तिच्यावर थोडंसं तेल टाकून ते करा, होत राहत. मला इथल्या ड्युटीचा दर्शन घेण्याचा योग आमच्या बोरेश्वर भगवंताच्या हरिओम बाबाच्या आश्रमावर ते मुक्कामाला होती. तरुण मुलं होती इथली, माझी भेट झाली. मा जगदंबेपासून तुळजाभवानी कुलस्वामिनीपासून ड्युटी आणली होती तरुणांनी. भेट झाली तिथं, हरिओम बाबाच तिथं भेटली मला. दर्भाची अंगठी घातली, दक्षिणेकडे तोंड केलं आणि तर्पण विधी जटायूसाठी केला. अगोदर सांगितलेल्या दृष्टांताचा याचा जरासा मिलाप करा. बापाचा सख्खा भाऊ त्याला चुलता म्हणतात. बापाचा सख्खा भाऊ चुलता म्हणजे काका असतो. आणि या काकाला पाणी पाजण्यासाठी बॉन्डवर सही केल्याशिवाय नालायक पुतण्यानं पाणी पाजलं नाही काकाला. हा रक्ताच्या नात्यातला नालायक पुतण्या भारतात कितीतरी बघायला भेटतील. जटायूतून काय घ्यायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला? इथभर जमीन, 4-2 रुपये कापशे बुवा, सुपारी, इलायची, बडीशोप, कपडा, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. उलट यानं निर्माण केलेल्या सृष्टीतले दाणे तो पक्षी खात होता. याचीच त्याच्यावर कृपा. तरी जगाच्या मालकानं इतका आपला मोठेपणा सांडून त्याचा संपूर्ण विधी केला. याला म्हणायचं मनोनी नाचे मागे मागे, पण काय आता अलीकडे बोलावं लागेल. मग देव जर पाखरासाठी इतका वाकत होता तर ह्या पक्षाचं देवावर कर्ज काय? जटायूला संत म्हणायचं नाही असं जर मी म्हणलो तर गिरगावकर मूर्ख ठरेल. कारण त्यानं भजन केलं आणि भजन करणारी लोक वारकरी असतात, संत असतात. हो, उगारी कामा नाही कोणासाठी कोणी यायला. मग तो सामान्य नाही, त्याच्या अंतःकरणापासून नामाची ज्योत पेटली आणि विटेवरच्या मालकाचं तो भजन करीत होता. पण ऋण कोणतं याचा मुद्दा ऐका. ब्रह्मांडाचा मालक, या ब्रह्मांडाच्या मालकाची मालकीण एक श्रीमंत व्यक्ती हरण करीत होता.
आणि त्या श्रीमंत आता तो नालायक किती, सात्विक किती, सदाचारी किती, पुण्यशील किती, पवित्र किती, विद्वान किती याची पर्व आहे. रावण विद्वान बी होता, रावण विद्वान बी होता, रावण सदाचारी सुद्धा होता, रावण पुण्यवान पण होता. किती पुण्यवान, माईसाठी आत्मलिंग आणलो. कसं म्हणतात त्याला पापी? एक मुद्दा. रावण विद्वान किती, ज्याच्या वाणीला प्रसन्न अलीकडे मंदिरातले मालक झाले. काय नाव आहे शंकराचं? कटेश्वर. भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या वाणीला प्रसन्न होऊन सोन्याचं गाव देऊन टाकलं. कारण वास्तुशांतीच्या पूजेला रावण होता. काय मंत्र म्हणत, यावस्थानो वास्तु सत्पुरुषास्ततो प्रसन्नो भवा नवग्रहे सर्वस्थितो चिरकाल आप्राप्तस्थितोति भयं प्राप्तो यद्विद्यायं रमं व्रजितो अर्थो पुनितं द्रव्यराशियं गोधनः सर्वस्थितां पवित्र हेम कंचना सर्वस्थितो अर्थं मुद्या भयस्थापितं वास्तुयं पुनितप्तैव पुनितः ज्येष्ठा कनिष्ठा यद्भवेनि पुनिताय सर्वं आयुरारोग्यस्तत् दीर्घमायु यत् भविष्यत् पुण्यायाम करिष्यते. आमच्या वास्तूमध्ये भरपूर पैसा असावा, भरपूर धन असावा, गाई म्हशीन कोंबड्यांना गाई म्हशीन वाडा भरलेला असावा, जमीन भरपूर असावा, मान सन्मान यश श्री औदार्य सगळ्या गोष्टी असत राहावा, घरातल्या लोकांना भरपूर आयुष्य मिळावा, असे संकल्प रावण सोडत असताना 10 तोंडानं मंत्र म्हणत होता. 10 तोंडानं इत्यंगतो भयस्थितो दशानन पुढे भयस्थितो जज्ञिरे असं म्हणायचं. परवाली एक जण म्हणला आमच्या इथं पटपटच मंत्र म्हणले. मग घरकुल करून देतो का बामना? हा, कौरक दळीन तू इथं. हा, कौरक दळीन तू तरी कुठे रिकाम आहे? काय लोक म्हणले महाराज काय करा, उभा द्या चावत हाना. नाही भोयट्या हाना म्हणजे पटकन आवरा, पटकन आवरा. अशी काय लय माणसं नंबरी असतील. मी केलं 2-4 वर्ष तेच. असं वाटत होतं सत्यनारायण करताना चौरंगाचा पिल काढावून उलटा धरून याला हाणाव हाना वाटत होता. पण आता त्याला हाणल्यावर कशी पप्याची माझा पाहिजे भानगडी त्या होत्यानं त्यावेळेची गोष्ट. आता तर हानीनच. ठिकाणी फार वेळ देते, चांगल्या ठिकाणी वेळ देते. काय लांबिलो बापा, काय चराट लांबिलो. सत्यनारायण चराट असतो. काय चांगल्या ठिकाणी काय इचकीतील त्याचं मिळच नाही. आणि तिकडं कोंबड्यासारखं काही इचकीत बसतील मोबाईलवर, तिथं वेळ देतील. असो ब्रह्मांडाचा मालकीण आकाश मार्गाने जात होती. त्या मालकिनीला दुष्ट रावण सात्विक सदाचारी पुण्यशील पवित्र आहे सगळ्या गोष्टी. आणि वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. वारकरी संप्रदाय रावणाच्या एकाच गोष्टीमुळे रावणाला मानित नव्हता. नाहीतर रावण किती श्रीमंत आहे नाही सांगता आलं कोणाला. माझे तुकोबर आहे तोंड भरून त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. त्या अर्थी तो साधा आहे. त्याच्या बायकांचं वर्णन केलं, त्याच्या गावाचं वर्णन केलं, त्याच्या जमिनीचं वर्णन केलं, तिथल्या दगडायचं वर्णन केलं, त्याच्या वंशाचं वर्णन केलं. माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं एवढा मोठा पण एकच चूक केली. 80,000 बायका असताना दुसऱ्या बाईकडे बघितलं. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे. आपली स्वतःची बायको सोडून जगात जी मोठी माऊली भेटन, नवरात्रातला हा आदर्श घ्या. नवरात्रीतला आपली बायको मायबापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिले, आपल्या सोबत जिनं पाणी ग्रहण केले, ती पत्नी सोडून जगातली प्रत्येक आपल्यापेक्षा वयानं मोठी स्त्री आपण तिला माय म्हणावं, आपल्यापेक्षा वयानं कमी स्त्री आपण तिला बहीण म्हणावं. जगातला नंबर 1चा महाराज म्हणायचं त्याला. नंबर 1चा महाराज. अभ्यास कमी असला तरी चालेल,
पण या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रियाकडे पाहत असताना वारकरी संप्रदायातल्या वक्त्याच्या अंतकरणात त्यांच्याकडे माय आणि बहीण म्हणून बघावा असा जर कोणी महाराज असेल तर त्याच्या चपलाच्या पाया पडा, त्याच्या बुटाच्या पाया पडा, त्याची पावलं जिथं पडले ते निघून गेला त्या जाग्याच्या पाया पडा. तो इतका पवित्र आहे. आणि ज्याच्या डोळ्यात परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर डब्बा उठतो त्या हरामखोराच्या पाया पडणं म्हणजे तुमचे पित्र नरकाला जाणे. विठाला खालचे लोक बापू कोणाला मानते? त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना गाथा कंठस्थ आहे, पण त्याच्या काळजाला मशीन लावली तर मशीन जळून जाते. इतकं त्याच्या चित्तात डांबर भरले. आणि अशा भंगिऱ्याला ज्ञानेश्वरी पाठ असून त्याचं वागणं तपासा. तो साधूच्या लायकीचा आहे का? तो महात्मा होण्याच्या लायकीचा आहे का? तो यती होण्याच्या लायकीचा आहे का? तो योगी होण्याच्या लायकीचा आहे का? तो तपी होण्याच्या लायकीचा आहे का? तो सिद्ध होण्याच्या लायकीचा आहे का? तो महंत होण्याच्या लायकीचा आहे का? तो आचार्य आहे का? तो पंडित आहे का? तो शास्त्री आहे का? त्याचं आचरण तपासल्यावर कळतं. ज्याचं आचरण गोड तो साधू गोड. ज्याचं आचरण गोड आहे का तो साधू. हा संप्रदाय देखाव्याला मानितच नाही, हा संप्रदाय वागण्याला मानितो. वागण्याला देखावे बाकीच्या ह्याच्यात झळ 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 नुसते देखावे. इथं वागण्याला किंमत आहे. चोखोवाऱ्याला व्यवस्थित कपडे नव्हते पण वर चांबर शुद्ध करायची ताकद. म्हणून त्याचे इथं गुरवळले म्हणून नाचे मागे. इतके अधिकारी लोक होते. नामदेवरायाच्या घरी डेरा नारळाच्या खाली टेकलेला होता. घर चंद्रमोळी. तर त्याच्या घरची चूल पेटण्यासाठी त्याच्या घरची बाई जी दास्यत्व करीत होत्या माझ्या जनाबाई तिच्यासोबत गौऱ्या असल्या पंढरपुरातल्या मालकांना म्हणून नाचे मागे मागे. वागायला गोड लोक होती ना. वागणं गोड होतं या लोकांचं, आचरण गोड होतं. साध्वी जनाबाई दामू शेट्टींना पिता मानायच्या, कोणाबाईला माय मानायच्या. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत शिरोमणी नामदेवरायाला गुरु मानून स्वतःला त्यांची दासी म्हणायच्या. दासी नामयाची. चौकटीत वागणारी लोक. म्हणून जगाचा मालक नाव घालीत होता माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. दळू शकतो का माणूस? 10-50 एकर जमीन आहे ते दळू शकतो का डॉक्टर साहेब? दळू शकतो का? दळू शकतोय? तुमच्या ज्वारीला कंस लागू द्यायचे का गव्हाला वंब्या लागू द्यायच्यात का बाजरीला कंस लागू द्यायचे का नाही लागू द्यायचे? ज्याच्या हातात ते दळीत होते. जनाबाईनं जर झाडून काढलं तर कोपऱ्यातला गर्दा जगाचा बाप भरीत होता. कशात भरला असेल त्यांनी? वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे त्याचा पितांबर 5-10 वेळेस कामाला आला. एकदा नामदेव आमच्या चोखोबाराच्या आस्ती पितांबरात घेतल्या. नामदेवे आस्ती आल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरे पितांबरात घेतल्या. गौऱ्या पितांबरात येचित होता. पितांबरात येचित होता गौऱ्या आणि जनाबाईच्या ढिगलावर टाकीत होता. केर जनाबाईनं केरसुनीनं झाडायचा आणि जगाच्या मालकानं पितांबरात केर भरून बाहेर नेऊन टाकायचा. काय तो पितांबर होता जगाच्या मालकाचा. भागवतातलं फार मोठं रत्न डोंगरोजी महाराज म्हणायचे
पांडव भजन करणारे होते म्हणून पांडव करता येडा झाला आणि पांडवाच्या यज्ञातल्या पतरवाळ्या त्यानं पितांबरात उचलल्या होत्या. पितांबरात काळी धर्मा घरी उचिष्ट पितांबर. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 5-10 वेळेस त्याचा पितांबर भक्तांच्या कामी आला. इतका मोठा पितांबर त्याचा. तो जगाचा माग. सात्विक लोकांचं त्याच्यावर कर्ज आहे, त्यांच्याकडे नाचतोय. चला जटायूकडे एवढा विधी केला या अर्थी तो नाचलाय, म्हणजे काम केलं नाचलाय. पण कर्ज काय? ही जगाची मालकीन एका दुष्टाच्या सावडीतून वाचवली, तिच्यासाठी बलिदान दिले. नारी शक्तीचा उदो आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. नवरात्र, शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे या पवित्र देशातल्या स्त्रीवर एक गोडशी कृपादृष्टी ठेवा, अशी माझी जगदंबा सांगते, असा माझा विटेवरचा मालक सांगतोय. ऐका, बाकीचे नाटकं केल्यानं देव प्रसन्न होत नसतोय. अशा नाटके यायला तर आडवं कापी तू पंढरपुरातला आडवं, हो, आणि मग उभं कापून मीठ भरून कुत्र्याला टाकी तू वांगे चिरलेवाने. हे नाटकं चालत नाहीत त्याच्याकडे. बघा नारी शक्तीचा उदो किती पाहिजे. एक नालायक, गंध लावणारा, लोकांना भुलण्यासाठी माळी घालणारा एका गुंडाला भेटला. देवावर कर्ज काय इतकंच ऐकायचं. आता टाइम तर संपला का रे अजय? 5 मिनिट. त्या गुंडानं त्या महाराजाला विचारलं, हरिओम बाबा, मी 70 माणसं मारलेत, या पापातून मुक्त होण्यासाठी काय करू? ते येडगळ होतं. ते म्हणलं कर गंगाची आंघोळी. 70 खून केले, येडी आहे गंगा. ते 70 खून करणाऱ्याला ती शुद्ध करीत असते का? अशा तर लय मगरीनं खपक्या माश्या खाल्ल्यात, त्या तो पर्वणीला गंगात होत्या. कर्ज आहे बघा, कर्ज देवावर. चांगलं कर गंगेची आंघोळी. ते ऐकलं माझ्यासारखं येडपट होत. बायकोला पोरायला म्हणलं भरपूर कमवून ठेवल्याकडे तुम्हाला, आता काय ताण घेऊ नका. पण मी कसं कमीलंय म्हणे, मी 70 माणसं मारले, आणि ते का सोयाबीन कापणारी थोडीच मारली त्यानं. कधी पशी घटी बसलेले थोडंच मारलं. ज्याच्या गादेनं पैसे आहेत असे मारले. असे मारून पोरायला बायकोला संपत्ती दिली. अरे या पापातून मुक्त होण्यासाठी मला आता गंगेच्या आंघोळी करायच्या, आणि निघाला आंघोळी. पण ते पण जर हुशार होत. माझ्यासारखं म्हणलं जर सासन त्या महाराजाकडे गेलं, म्हणला महाराज गंगाच्या आंघोळी करतो. किती दिवस करू? म्हणले 7 वर्ष करायचे. करतो म्हणे, पण 5 संपलं हे कसं ठरवायचं? महाराज हुशार, त्यानं काळा झेंडा द्याला, काळ्या कपड्याचा मीटरभर कपडा फाडला, त्याला एक अशी हे लावली काठी, आणि झेंडा. हे झेंडा ज्या दिवशी ढवळा होईल त्या दिवशी तो पाप संपतो. नारी शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर, आणि कर्ज बी देवावर तेच. इतक्या मुली गेल्या की त्याला कळत न गेलं, पाणी पण कळत गेलं. घरातून आउटलेट बाहेर आलं, त्याच्या खाली कशाचं आउटलेट होतं त्याला काय कळलं? त्याला फक्त एकच, पाणी दिसलं की आंघोळ, वडा दिसला की आंघोळ. हो, कशाचं आंघोळीच करू लागलं ते. कशाची आंघोळ? बेंडकी पाण्यात पडल्यामुळे झेंडा जास्त काळा झाला, आणि याचा रंग बी काळपटच झाला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेल्या कसे कलर बदलते. आपण भेटायला जातो सावळ्याला, पंढरपुरीचा निळा, आणि ओरिजिनल दिंडीमध्ये चालणाऱ्यांचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा होतो. टेम्पोत बसून लुंगी लावून
दिंडी याच्या आधी पंक्तीला बसतो त्याचा रंग नाही काळा होता. आधीच वरची तरी आणि तू हो याचे रंग कसे काळे होतील. आता ते चलूच लागलं बिचारा, आंघोळी करूच लागलं. झेंडा तर पहिलाच काळा आणि जास्त काळा सगळ्या पाण्यानं, याचाही रंग काळा. ते म्हणला 7 वर्ष झाले गडे, आता 70 खुन केले, 7 वर्ष आंघोळी केल्यात, गंगा तर एक बी सुटली नाही, पण पाप संपलं नाही. आता 71वा महाराजच आणतो, जिथं टेकन तिथं टेकन म्हणला, पण हाणतोच याला वापस. महाराज असं डोंगरावर राहत होता, असा ते महाराज उगा सोंबिया का महाराज का सोंग घेतलेला महाराज. सात्विकता ज्याच्याकडे त्याला महाराज म्हणायचं. लय पाठांतर करणाऱ्यापेक्षा हे लोक लय चांगले, सेवाधारी लोक, सेवाधारी माणसं. निघाला एक झाडाची फांदी वळली, ताकदवान होत वळली, फांदी फाटाळल्याबरोबर दुसऱ्या हाताने फांदी साळली आणि त्या खंटा सगळं खांद्यावर टाकली. एका टप्पूतच आणतो म्हणला महाराज, टप्पूत. त्यानं पुन्हा ब्रन ट्र करायचंच नाही, हो डायरेक्ट शिष्यानं उचलूनच नेवा पुरायला. हो निघालो. पण महाराजाच्या अलीकडे एक शाळा होती आणि ती शाळा सुटली. त्या शाळेतून एक मुलगी घराकडे जात होती आणि ती मुलगी रडू लागली. 16-17 वर्षाची मुलगी असेल, ती रडू लागली. तर इतक्या याच्या मनात एकच, या 70 मारले 71वा महाराज, 70 मारले 71वा महाराज. पण तितक्यात ही रडू लागली. काय झालं गावरायला, खाऊन रडायली रे. तिला जरा आधार भेटला, कारण खांद्यावर काठी होती ना. ती म्हणली, दादा मला हे 10 जण त्रास द्यायले. उभी राय रगील होत, राय दो उभी राय. पहिले 70, हे 10 80 आणि महाराज 81वा. या म्हणला, या एक बार. अजय तू नाही ये म्हणला, 10 या नाही ती 1-1 या. तर ते असेच होते ना साखरेच्या पोत्यातले मुंगळे. कधी बी लक्षात ठेवा, खताच्या ढिगलावरलं झाड किती हिरवं दिसू द्या, ते केव्हा सुकन त्याचं सांगता येत नसते. उकंड्यावरल्या झाडाला खपक्या काशी फळं लागत आहेत. उकंड्यावर येला असला ना त्याला काशी फळं अशी खपक्या लागत आहेत. आणि तुम्ही रानात लावा ना, त्याला काय खायचं काय, ते उकंड्यावरलं म्हणजे संकरित काय, खाला दम नाही, शेणाला दम नाही, दुधा कमरा इतकं बकेट भरून देते. पण तापिलं तर चिलीम भर पण साय निघाली. अशी काय काय खताच्या ढिगलावरली. तसे ते 10 जण होते ना, कटच्या ते शर्ट, कोणाचे टी-शर्ट, त्याच्यावर काय भूत काढलेले, काहीच्या पॅन्टी दोऱ्या लोंबलेल्या, काय घालावं त्याचा मिळत नाही, काहीच्या मुदाम कापलेल्या. म्हणलं 80 एकर जमीन आणि पॅन्ट अशी फाटकी नाही, फॅशन नाही. हो म्हणलं काही दिवसाला अशी निघन, घालूच नाही. हो अशी कशी फॅशन तुझी, हो जनावर आहेस का तू. वा लोकांनी लाजा सोडल्या, लाज जनावरांनी सोडली नाही. ओरिजिनल शेतकऱ्याला विचारा, गाय जर जनत असेल, गायीला गळ्यात दोर नसावा आणि गाय जनत असावा. मालक जवळ गेला की गाय उठते आणि गाय आडूसा पाहते. जनावराला इज्जत हो. इतक्या काही काही हरामखोऱ्याने लाजा सोडल्यात. काय यायला सप्ते करणार आहेत, काय यांना कीर्तन करणार आहेत, काय यांना भजन टाळणार आहेत, काय यांना परमार्थ करणार आहेत. पशुला ज्ञान आहे, पशुला ज्ञान आहे. नीच वृत्ती झाली. पाऊस कमी पडतोय,
निसर्ग झोका देतोय, दोन लोकांचं पाप आहे. पुराण सांगते एक पाप आहे परमार्थातल्या लोकांचं, एक पाप आहे राजसत्तेतल्या लोकांचं. धर्मसत्ता आणि आध्यात्मिक सत्ता ज्या वेळेला मलिन होत असते ना, त्यावेळेला निसर्ग कोपत असतो. निष्ठा संपली. अध्यात्मातली निष्ठा आज काही लोकांकडे आहे म्हणून संप्रदाय बघायला भेटतो. उत्रेश्वर बापू कापसे, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसावर परमार्थ नाही. आज काही माणसं 2 मुक्काम आळंदीत करतात आणि 2 मुक्काम पंढरपूरला करतात. महिन्याची एकादशी द्वादशी तिथं, त्रयोदशीला निघली पताका. पुढच्या एकादशी द्वादशीला आळंदीत, त्रयोदशीला खांद्यावर पताका निघली पंढरपूरला. अविरत वारकरी, अखंड वारकरी. काही माणसांचा इतका नियम आहे, तो सकाळचा नित्यनेम केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत. या निष्ठावंत वारकरी संप्रदायातल्या लोकांवर संप्रदाय टिकला, भंगिरेव नाही. निष्ठा असेल, राजसत्तेत पण निष्ठा, राजकीय क्षेत्रात पण निष्ठा. काय निष्ठा? या उंदरानं त्या बिळात उडी हाणणे, मग त्या बिळातला उंदीर पळून जाणे, पळता पळता त्याची शेपूट धरणे, त्याला म्हणायचं मी तुझ्याकडे आलेलो आहे. पहिलं आपलं तुपलं भांडण होतं बरं का, आता ताण नाही, आपण दोघं एकत्र राहू आणि चांगले चांगले पोते टोकरू बरं का. कोणाचे गव्हाचे पोते टोकरू, कोणाचे बाजरीचे टोकरू, कोणाचे मकाचे टोकरू आणि सगळ्याच्या पोत्याची दाना दिन करून टाकू. 2 इंद्र एकत्रित आल्याच्या नंतर काय काय होत असत. मी नाही म्हणत धर्म सत्ता भयस्थितो अध्यात्म सत्ता स्ततम ग्लानी अवगानी स्ततेवचम यत भूखंडेषु जायते नैवम गिरगावकर लिखितम. 2 लोकांची पाप, दोन्ही लोक अधिकारी आहेत. राजसत्तेतला माणूस सुद्धा अधिकारी आहे, त्याच्याकडे दंड आहे, दंड आहे, दंड आहे. आणि परमार्थ सत्तेतला लोक अधिकारी आहे, त्याच्याकडे पण दंड आहे. त्याला धर्मदंड म्हणतात, त्याला धर्मदंड म्हणतात. आणि राजसत्तेतला जो दंड आहे त्याचा वचप आहे, त्याचा अधिकार आहे. त्याला तुमच्या भाषेत त्याला वाच म्हणावं, कायद्याचा दंड त्याच्या हातात आहे. मग 2 दंड ज्या वेळेला मोडत असतात का, त्यावेळेला भंगिरे सुळसुळाट करीत असतात. नाही बाय, निसर्ग कोपते. आपल्या आपल्या मनाला बघावं आपण किती आगावपणा करतो. सगळ्यात देवाला 6 माणसं आवडत नाहीत, 6 लोक आवडत नाहीत. देवदेव जास्त करणारी बाई, जी बाई देवदेव जास्त करते, नवऱ्याला किंमत कमी देती, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नाही. तू देवीचे किती उपासधर चतुरा, मथुरा, द्वारका, सावित्री, मंजुळा, गयाबाई, अंतिकाबाई, चतुराबाई, तू किती उपासधर, पण मालकाला मानित नसल तरी ही जगदंबा तुला येऊ देत नाही. दुसरं पाप आहे आई बापाला न मानणे. तिसरं पाप आहे दृष्टी पापाम परावित्व कामिनी स्तते जायते न प्रिया. तिसरं पाप आहे परस्त्रीकडे वाम दृष्टीने पाहणं. बस झाले, बाकीचे घरी गेल्यावीच का. हे खताच्या ढिगल्यावरली झाड वा शंकरपाटाची बैल पाहिली होती येताना. आता मला नादे पाहिलायचा. आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं बाबा बघा ना बैल कधी चालले. त्याला म्हणलं अरे विष्णू हे बैल शंकरपाटाला पळत येत रे, पण तिपणीला धरल्यावर हे पातळ संडास करते. शंकरपाटाचा बैल तिफणीला चलत नसतो. आणि तिफन हस्ता आणि चित्रा नक्षत्रात हा विश्वामित्राचा उन्हाळा असतो. याच्यात बैल लपून बसते, म्हणून मोठ्या पेरणीत बैलाला घागरमाळा घालते. लपला तरी माशा हाणताना मान हल्ली की घागरमाळा वाजत्यात. गडी पाहतो बैल आपला परधाने इथं लपला गडे.
हे जे नक्षत्र आहेत ना अत्यंत गरमीचे आहेत, बैल लपतेत बैल, पण ते बैल कसदार असते. शंकरपटाचा बैल ती फनवडीतोय. मा लक्ष्मी मातेला सोड्याला कठाळ्या दिसायला गोड दिसतो, पण गाडीला चलत नाही तो कठाळ्या. तसे हे खताच्या ढेगलावरले 9-10 शिकायला त्या पोरीला त्रास देत होते. आणि हे ओरिजिनल टिफणीचा बैल होता, खांद्यावर लाकूड. या एक बार या म्हणला, या 10 जण एकटाच या म्हणला. कोण सांगतो? नाचला तर कळालं तुम्हाला. त्याचा दावा केला, त्याचं 3 दिवसाचं श्राद्ध केलं, त्याला तर्पणिधी केला 3 दिवसाचा दक्षिणेकडे तोंड करून, दर्भाच्या अंगठ्या घातल्या, दर्भाचं आसन दिलं, भरावली दिला. इतका नाचलाय. कोणासाठी? पाखरासाठी. पण कर्ज काय होतं ते ऐका. यामध्ये या म्हणल्यावर ते ढकलायले त्याला, हे ढकलायले त्याला. ते म्हणला तितका पण त्रास घेऊ नका, तीच जवळ येतो. आणि जवळ जाऊन एका फाटक्यात 3 जण पाडीत, 3 जण पाडीत. ते ढिगलावरले झाड होते ना, तुम्हाला एक माहितीये का? झाडा खालचं झाड वाळत नाही, वाळत नाही, वाळत नाही, पण शेंग लागत नाही. झाडा खालचा ऊस पाणी कमी पडल्यावर वाळत नाही, पण लय मोठे पेरे वाढतच नाही. ते कवाबी असा जामीनच असतो तर जास्त. आणि झाडाच्या बाहेरचा 32 पेरे, 29 पेरे, 22 पेरे कांडे ऊस. आणि झाडा खालचा वाढतच नाही, पण वाळत नाही. बांधावरल्या गवताला कापून पेंडीभर जर म्हशीला गाईला टाकलं तर भरभर दूध निघतंय. आणि झाडा खालचं गवत टाकल्यावर दूध होत नाही, पातळ शेण पडतंय. त्याला पंधाड म्हणतात. ओरिजिनल शेतकरी म्हणून तर टकटक बोलतो. एकजण मला कीर्तनात रगील की केल्या, लोकांना कीर्तन घेतल्या निघाला कापूस खुरपायला. ताण घ्यायचा त्याला आहे का नाही? तुम्हाला 30 गाव पथ्याल 36 गाव, काय ताण घ्यायचा त्याला? हे म्हणून कधी कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. त्या लोकांना किंमत असते, त्या लोकांना ते म्हणून आयत्या पिठावर हे गोट्या, इथं किंमत नसते. हे आयत्या पिठावरले 9-10 जण या म्हणे एकदा एका फटक्यात 3-3 वाजले, 10ला 10 मारले. पहिले 70, हे 10-80. पोरील सांगितलं बाई आता तू घरी जाय. ती म्हणली चंद्र सूर्य तोपर्यंत आता मला भीती नाही. ह्याच नालायकाची भीती होती 10 जणांची. आता काही चिंता नाही, ती घरी निघून गेली. पहिले 70 आणि हे 10-80 मारले. आता ह्याच रक्तानं माखलेल्या लाकडानं महाराज आणायचा. महाराजाचे बसले, महाराजाचे शिष्य असे 2-4. महाराजाच्या पुढे स्टूल टेकलेला, त्या स्टूलवर अशी परात, त्या परातीत काजू बदाम पिस्ता. महाराज एक एक खाऊ लागलं. त्याला तांब्या घेऊन जायचा कटाळा. काम करीत नव्हतं ना, काजू कसे पचतील? काजू बदाम पचायला काम लागत असतं. आमचा एक पाहुणा म्हणला तुम्ही कवा तूप खातात? मी त्याला गिलास भर तूप वाढलं. ऊसात आमच्या 3 दिवस बाहेर आलंच नाही ऊसात. हो, कारण ते पचण्यासाठी. अहो फुकटचं बी असू द्या, पचण्यासाठी ताकद लागत असते. या नाही तर फुकटचा भाजीपाला हागोनीस काळ, अशी एक मन होती जुन्या लोकांची. पचिता आलं पाहिजे, त्याला लागत असतं पचवायला. मग महाराजाच्या भोवताल होते ते. महाराज एक काजू खाईन, संघचे मुठभर खाईन. तुम्हाला नाही म्हणायचं अंगावर अभ्यास माणूस आहे, प्रमाणाची फेके कापशे महाराज विद्वान. पण ते लाकूड पाहिल्यावर काजू खाणारे पळाले. अरे बापरे म्हणजे आपल्या बुर्जीला हाणायला आलो रे. ते पळाले. काही काही लय शिष्य भारी असते. हो, एखाद्या जागेवर भूक लागल्यावर चहा प्यायची असली की महाराज आपल्याला माहिती आहे ना तिथं आपल्या ओळखीचे, म्हणजे आपण समजावं याला चहा प्यायचा आहे असे. आणि गाडी पंक्चर झाल्यावर मागच्या सीटवर झोपते. ड्रायव्हरला टायर खोलणं म्हणून 2 नट महाराजानं खोलले, 2-3 ड्रायव्हरनं खोलले. संघचे काय उठलेत असे असतेच ना. काय आपल्या सोबतचे चांगलेच, आपलं नशीब चांगले, माणसं चांगले. मी भंगारी संघ बी कशाला, तू आहे का नाही?
काही गरज नाही त्याला, कशाला आगावपणा करायचा. तेव्हा देवाचा बैल कोणी फुकट दिला तर कशाला न्याचा, तिथनील चलन बैलगाडी वडी न शंकरपटाला जमन आणि घरचं खाईन, आणि घरचं खाईन म्हणजे शेण बी घरी टाकीन ना, शेण बी कुठं टाकायला आखराव, आणि मग का शेणार टोपलं घेऊनच फिराव का त्याच्यावर, ह्या अशा आखरावर कामी नसते. आपली उली वाटवर का दूध देईन, पण गाय खुट्यावर राहतील कामाची असते. इकडे तिकडे भंगिरी नसली पाहिजे. दा मारले महाराज हंतो, महाराज म्हणले बेशक मार पण का मारायला. 7 वर्ष बेजारी केलीस म्हणले बाई. इकडं तिकडं वड्या नाल्याला आंघोळी घातल्या, 70 माणसं मारल्याचं पाप संपन, पण पाप नाही संपलं म्हणून पुन्हा 10 मारले, आणि आता 81 तुला. महाराज म्हणले झेंडा पाय ना, कमरेला कपडा बांधलेला होता, झेंडा असा खोसलेला होता, वरी पाहिला तर झेंडा पांढरा शुभ्र झाला. दृष्टांत संपला. झेंडा काळ्याचा पांढरा गंगेच्या आंघोळीनं झाला का 10 खून केल्यावर झाला? 10 माणसं मारल्यावर झाला. पण मग तुम्ही इतकं ध्यानात धरतात, महाबान कोरला आता त्याला हाणतोच असं नाही, असं नाही. 10 माणसं मारले, पण या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रीला, पवित्र कुमारिकेला, पवित्र जगदंबेला, पवित्र लक्ष्मी मातेला, पवित्र सावित्रीला 10 दुष्टाच्या प्रवृत्तीतून, तावडीतून वाचवलं. मग या देशातल्या पवित्र स्त्रीला जोपासण्यासाठी, या पवित्र देशातल्या एका कुमारिकेच्या आबरूचं संरक्षण करण्याकरता 10 खून जरी केले तरी ते पाप संपत आहे. इतकी स्त्री पवित्र. काम कोण केलं माहितीये? जटायून. ब्रह्मांडाचा धनी त्यांच्या पत्नीवरचं संकट दूर केलं म्हणून संती केला ऋणी. म्हणून तो संत पक्षाच्या कुळात जरी असला तरी त्याचे वाटेल ते काम केले म्हणून नाचे मागे वाटेल ते काम केले. मायबापाची सेवा केली की देवऋणी होतो, देवऋणी होतो. म्हणून रोहिदास महाराजांच्या घरचे चमडे रंगू लागला म्हणून नाचे मागे मागे. पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली, भिरकाविली वीट, वीट फेकून दिली. युगे 28 विटेवरी उभा ऋणे म्हणून नाचे मागे मागे. काय ताकद आहे सज्जनांनो. तुम्ही सात्विक काम केलं. चिखली रुतली गाय, ती म्हातारी एका तरुणे पाच नाही, धड धाकट पाचित नाही, तिला त्याच्यातून मुक्त मग आपले सांभाळित येते. नाना प्रकारचे काम. अहो दुष्काळात साधूला जीव घातला एका बाईनं. न्यायशास्त्रीची पत्नी होती. न्यायशास्त्र केलं गौतमानी, आणि न्यायशास्त्री मुनी श्री गौतम अहिल्या दुष्काळात साधू जीव घातले. कर्ज झालं देवाच्या डोक्यावर. एका नालायकानं अनुचित प्रकार केला तरी त्याच्यातून वाचिली, आणि शिळा होती मनुष्य थोर कीर्ती वाचली. काय ताकद आहे महाराज. हे काही अशी काम आहेत की ती कामं केल्याच्या नंतर देवाच्या डोक्यावर त्याचं ऋण होतंय, कर्ज होतंय, आणि मग तो तिथं नाचतोय. विठोबा श्रद्धेने ही जुनाट परंपरा आहे. मा भगवती महालक्ष्मी मातेचा अधिष्ठान इथे आहे. जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वापार युगामध्ये विटेवरच्या मालकाची 16,108 लग्न झाली. त्याच्यापैकी एक जामवंती नावाची विटेवरच्या मालकाची धर्मपत्नी जामवंताची कन्या. फार मोठा इतिहास आहे श्रीमद भागवतामध्ये. आणि त्या पवित्र माऊली सोबत विटेवरच्या मालकाचं लग्न झालं.
16 संस्कारापैकी एक संस्कार, एक लग्न संस्कार आहे आणि त्या संस्कारातले काही उपसंस्कार असतात. त्याच्यापैकी लक्ष्मी पूजन हा जो विधी आहे लग्नातला, तो विधी या पवित्र स्थानावर झाला. म्हणून इथे प्रत्यक्ष मा भगवती लक्ष्मी मातेचं जाज्वल्य अधिष्ठान आहे. असं पवित्र पावन जगदंबेचं महालक्ष्मीचं कडेठाण. सर्व ग्रामस्थ मंडळी जेवढ्या आडनावाची गावात लोक आहेत तेवढ्यांना गिरगावकराचा प्रणाम. का? कारण तुम्ही मा भगवतीच्या नगरीतले माणसं आहात, म्हणून तुम्हाला कीर्तनाच्या गादीहून प्रणाम. आधी करून बरेच संभाजीनगरहून आलेत. एक सहज श्री क्षेत्र कडेठाण देवीचे तालुका पैठण जिल्हा या कंसात याच्यानंतर पत्रिकेवर संभाजीनगर नाव टाकी जा. होतंय आमच्या पण तोंडातून कधी कधी पहिलंच येतंय ना, पण ते बोलता बोलता होत्या, पण पत्रिकेवर अजून जुनच नाव टाकलं. याच्यानंतर बदल करायचा. करा करा काय त्याचं ते घाणेरडं नाव पुन्हा पुन्हा तोंडातून घ्यायचं नाही, कारण तो माणूस मायबापासाठी सुद्धा चांगला नव्हता. आणि म्हणून मला वाटतंय स्वर्गीय बाळासाहेबांच्या मनात हे नाव बदलण्याची इच्छा झाली. त्यांच्या पश्चात का होत नाही, पण हे नाव बदललं चांगलं झालं. म्हणजे मी हिंदू आहे म्हणून म्हणतो असं नाही. बरं, तुम्ही त्यांच्या अनुयायांना विचारा, हा माणूस त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांना सुद्धा चांगला नव्हता. ज्याचं नाव ह्या पवित्र शहराला दिलं तो माणूस त्यांच्या मायबापाला पण चांगला नव्हता. आणि त्याचं नाव एका उद्योग म्हणजे उद्योगम वर्धनते लक्ष्मी, जिथं उद्योग असतो तिथं लक्ष्मी असते. आणि लक्ष्मी संपन्न शहराला असं कोणाचंही नाव नसावा, म्हणून आता जे नाव दिले ते गोड आहे, ते पत्रिकेवर टाकत जा ही तुम्हाला विनंती. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण जोशी महाराज, संदीप महाराज जोशी. कुठलं गाव? गावातलेच का? चांगला पक्वाद वाजिता जोशी. वा वा, माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. गोड 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 जगदंबेची कृपा आहे. छान. आमचे हरिभक्तीपरायण काळे महाराज सतत परिसरात कुठे पण भेटतात कीर्तनाच्या निमित्तानं. गोड मृदंग क्षेत्रात त्यांचं प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. गावातलेच हरिभक्तीपरायण आमचे तवार महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. संपर्क करत होते, अजिंक्यही सारखा संपर्क करत होता, त्यालाही धन्यवाद. गावातल्या सगळ्या आडनावाची माणसं पंचक्रोशीतून माझ्या मा लक्ष्मी मातेच्या सानिध्यात तुम्ही घटी बसला, त्याला धरणे म्हणत असतात. धरणे या शब्दाचा अर्थ फार मोठा नाविन्यपूर्ण आहे. कधी कधी ह्याच शब्दाची ताकद आधी लक्षात घ्या, तिथून पुढं धरणं बसणं, घटी बसणं, उपवास धरणं, किती साबुदाणा खावा, भगर किती टपू हाणावा, हे मग पुढं नंतर कळन तुम्हाला. पण अगोदर त्याचं वर्म लक्षात घ्यायचा. कधी कधी उपास मर्यादित ठेवा माझ्या मावल्यांनो. आमच्या पाहुण्याच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यावर 2.25 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली. अक्षिदा पडल्यावर 2.25 महिन्याला मुलीची गर्भाशयाची पिशवी काढली. 30-40 लाख रुपये लग्नात खर्च झाला आणि 2.25 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ज्ञ डॉक्टरनं उत्तरेश्वर बापू सांगितलं ही जास्त उपास धरीत होती. चूक आहे महाराज. धरू नका असं म्हणणार नाही. पण लवंगाव मंगळवार धरीते आणि इतकी तापायली की घरच्याला फुकायली त्या वाऱ्याला. नाही, असं नकोय माझ्या माईंनो. आपण शेतकरी मावले आहात, काळ्या मातीतल्या मावले आहात तुम्ही. तेव्हा ज्याचं काळ्या मातीशी रक्ताचा घाम करून जी माऊली काळ्या मातीत टाकते तिला जगातले 3च उपास धरायचे: एकादशी, सोमवार आणि प्रदोष. तुम्हाला सांगतो, सोमवार शिवजी प्रसन्न होतात, आदिशक्तीला प्रसन्न व्हावं लागते. एकादशी धरल्यावर पांडुरंग प्रसन्न होतो, लक्ष्मीला प्रसन्न व्हावंच लागते. प्रदोष धरल्याच्या नंतर यती, योगी, जपी, सिद्ध, अनुरागी हे सगळे प्रसन्न होतात. त्या 3 उपासात ईश्वर आठवलं. ईश्वर मेन टावर खाली बसल्यावर जर रेंज जात असेल, मेन टावर खाली बसल्यावर जर मोबाईलची रेंज जात असेल तर टावरचे पाईप कापायचे आणि त्याची मशानभूमी बनवायची. ते टावर बसून काही कामाचे नको. इथली इथं ज्याच्या घरात किरायानं राहायचं त्याच्या घरात कुठेही खिळे ठोकायचे नाही.
आज लय उपासाच्या बाबतीत बोलणं म्हणजे तुमच्या चांगल्या भिंतीला खेळ ठोकणं असं पाप कीर्तन करा, कारण मी काही त्याच्यासाठी आलो नाही. पण जपा जपा, ज्या बाईला आपल्या मालकाची छाती उंच करायची ती बाई सक्षम असली पाहिजे. त्या नवऱ्यानं माणसं घरी चहा न्यावा ज्याची बायको सक्षम आहे. चला आमच्या इथं चहा प्याला आणि ती वाजाव पडी कोण आलंय आपल्या इथं कीर्तनाला माणसं आलते घरी आणले चहा प्याला. बरं करा 7-8 कप चहा मला बी द्या, मला उठता येईन, मला पाजा तुम्ही. अरे ममुल्या तू कशाला नेतो रे घरी पाहुणे, कशाला नेतो? हे मालकाची इज्जत मातीत घालती ती बाई. अरे शासनाचा नारा आहे, या देशाची स्त्री बलवान पाहिजे, शक्तिशाली पाहिजे, प्रभावशाली पाहिजे, ताकद पाहिजे. 10 माणसं जरी नवऱ्यासोबत आले नाही पंचपक्वान तरी पिठलं पोळी तरी आनंदात करून खाऊ घालणारी पाहिजे. त्याच्याकरता तुमचं शरीर शक्तिशाली पाहिजे माझ्या माईंनो, शक्तिशाली पाहिजे. अनावश्यक उपवास पकडायचे नाही. ठीक आहे, माझ्या जगदंबेचा उपवास अहो श्रद्धेनं जर तिच्या पुढे नाक घासलं ना, या महालक्ष्मी मातेच्या पुढे श्रद्धेनं नाक घासलं ना, तर ती तुमच्यासाठी वाकेल. ती ताठारपणानं दुधात काशीफळ शिजून खाल्ले आणि लक्ष्मीला सांगितलं म्या तू हा उपास धरला. लक्ष्मी म्हणली तुझ्या तोंडाला कव्हाच काही लागू देत नाही, तुला दवाखान्यात सलाईन वाटत सगळं देते. तिच्या पुढे टेक चलत नाही, टेक नाही चलत तिच्या पुढे, श्रद्धा लागती. देवा कारणे भाव वसमा काही न लगे भावची कारण तुखावणे विठोबाची. भाव पाहिजे, भाव. श्रद्धा ठेव. सगळ्यांना प्रणाम. तुम्हाला पण धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद. फक्त पॅन्टी पांढऱ्या शिवा. कसं आहे काय होते, राग मानू नका बरं शिवायचे. अहो अशा टकटक बायका सांगतो नवऱ्याचे पैसे चोडून भावाचं नाव करून दागिने करून येतात. तुम्ही तिघी जण उभे राहा, उभे राहा, माग नाही पाहतो. तुम्ही तिघी टकटक करायला नवऱ्याचे पैसे चोरीतात तुम्ही आणि भावाचं नाव करून दागिने करून. राहू द्या, मरायची एखादी दसऱ्याच्या आधी, एवढ्या बार माफ करतो. कोणती बाई सांगा बरं नवऱ्याचे पैसे चोरीत नाही कापशे बुवा आणि भावाचं नाव करत. माझ्या भावानं मला का नाही 1.5 तोळ्याचं गंठनच केलं आणि तो भाऊ ऊस तोडायला गेला आणि तुला कसं काय? शहाण्या नवऱ्याला वाच कळत आहे आपल्या पैशाचं आहे म्हणून. सांगायचंय काय काय करतात आपण. मुस्लिम बांधव मस्जिदीत गेल्याच्या नंतर त्याच्या डोक्याला ती गोल टोपी असल्याशिवाय त्याला प्रवेश नाही. तो कोट्याधीश असू द्या किंवा भंगार विकणारा असू द्या किंवा घेणारा असू द्या किंवा पाव विकणारा असू द्या किंवा आईस कांड्या विकणारा असू द्या, पण गरीब असो श्रीमंत असो त्याच्याकडे टोपी आपल्याकडे पांढरा पोशाख असावा ही तुम्हाला सुद्धा विनंती. सगळ्यांना प्रणाम करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना साष्टांग दंडवत करतो. झालेली सेवा तोडकी मुडकी महालक्ष्मीच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर.